शमीचे झाड तुमच्या घरात असेल तर हे नक्कीच जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये. तुमच्या घरात शमीचे झाड आहे का? असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शमीचे हे साधे दिसणारे झाड भगवान महादेवाच्या उपासनेत इतके महत्त्वाचे का मानले जाते हे कदाचित तुम्हालाही माहीत नसेल. शमीपत्र महादेवाला अर्पण केल्याने काय मानले जाते? शनिदेवाशी शमीचा संबंध का जोडला जातो आणि शमीपत्र अर्पण करण्याची पारंपरिक पद्धत कोणती, हे आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण सुरुवात करण्यापूर्वी मला एक गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या घरात शमीचे झाड आहे का? असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय आणि नसेल तर लिहा शमीचे झाड नाही. भारतीय धार्मिक परंपरेमध्ये काही झाडांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. त्यापैकी शमीचे झाडही एक महत्त्वाचे झाड मानले जाते. भगवान शिवाच्या उपासनेमध्ये शमीपत्र अर्पण करण्याची परंपरा अनेक भक्त पाळतात. यामागे एक सुंदर भावना आहे, भक्ती आणि श्रद्धा. महादेवाच्या पूजेमध्ये वस्तू किती मौल्यवान आहे यापेक्षा ती कोणत्या भावनेने अर्पण केली जाते याला अधिक महत्त्व दिले जाते. म्हणून शमीचे एक पानही मनापासून अर्पण करणे भक्तीसाठी अतिशय विशेष मानले जाते. आता एक महत्त्वाची गोष्ट, अनेक धार्मिक मान्यतांमध्ये शमीच्या झाडाचा संबंध हा शनिदेवाशी देखील जोडला जातो. म्हणून शनी संबंधित अडचणी, साडेसाती किंवा ध्येयाबाबत चिंता असणारे अनेक भक्त शमीची पूजा करण्याची परंपरा पाळतात. धार्मिक श्रद्धेनुसार शमीची पूजा केल्याने शनिदेवाची कृपा मिळावी आणि मनातील भीती कमी व्हावी अशी प्रार्थना केली जाते. पण लक्षात ठेवा, हा धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय आहे. याला कोणतीही समस्या निश्चितपणे दूर करणारा उपाय म्हणून समजू नका. आता जाणून घेऊया शमीपत्र महादेवाला कसे अर्पण करायचे. सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ कपडे घाला. भगवान महादेवाचे नामस्मरण करा. शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा. त्यानंतर बेलपत्र आणि इतर पूजेची सामग्री अर्पण करा. आता स्वच्छ शमीपत्र घ्या. त्यावर माती किंवा घाण नसावी याची काळजी घ्या. मनात भगवान शिवाचे स्मरण करा. ओम नमः शिवाय मनात श्रद्धेने शमीपत्र महादेवाला अर्पण करा आणि त्यानंतर काही क्षण डोळे बंद करून आपल्या मनातील चिंता महादेवाच्या चरणी सोपवा. शनिवारच्या दिवशी शमीच्या पूजेला काही धार्मिक परंपरांमध्ये विशेष महत्त्व दिले जाते. काही भक्त शनिवारी 11 शमीपत्रे घेऊन ती एक एक करून शिवलिंगावर अर्पण करतात. त्यावेळी श्री शिवाय नमस्तुभ्यम असा मंत्र जप करण्याची ही परंपरा काही ठिकाणी आढळते. हा उपाय करताना मनात भीती ठेवण्यापेक्षा महादेवावर श्रद्धा ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. आता शमीपत्र अर्पण करताना म्हटला जाणारा एक विशेष मंत्र आपण पाहूयात. हा मंत्र काही धार्मिक परंपरांमध्ये शुभ मानला जातो. मंत्र आहे अमंगलानं च शमनीम शमनीम दुष्कृतस्य च दुःस्वप्ननाशिनीम धन्याम प्रपद्येहम शमीम शुभाम. हा मंत्र म्हणताना मनात भगवान शिवाचे स्मरण करा आणि आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होऊन योग्य मार्ग मिळावा अशी प्रार्थना करा. शमीच्या झाडाबाबत आणखी एक धार्मिक श्रद्धा आहे. शमीचे झाड घरासाठी शुभ मानले जाते आणि त्यांच्या पूजेमुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहावी अशी भक्तांची भावना असते. काही परंपरांमध्ये याचा संबंध लक्ष्मीच्या कृपेशी आणि घरातील बरकतीशी जोडला जातो. पण फक्त शमीचे झाड ठेवल्याने पैसा आपोआप येतो असे नाही. त्यासाठी मेहनत, शिस्त, योग्य निर्णय आणि सकारात्मक विचार यांच्यासोबत श्रद्धा ठेवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आता एक अतिशय सुंदर गोष्ट, महादेव आपल्या सोबत आहेत हे एखाद्या चमत्कारातूनच जाणवते असे नाही. कधीकधी आपल्या मनात होणारे बदल हीच भक्तीची सुंदर अनुभूती असू शकते. मोठी अडचण समोर असूनही मन पूर्णपणे तुटत नाही. मनात कुठेतरी विश्वास असतो, महादेव आहेत, मार्ग नक्की निघेल. कधी अचानक ओम नमः शिवाय हा मंत्र मनात सुरू होतो. पूर्वी छोट्या गोष्टींवर खूप राग यायचा, पण आता आपण थांबून विचार करू लागलो. अहंकार हा कमी होतोय, दुसऱ्यांबद्दल दया वाढते आणि संकट आले तरी त्यातूनही बाहेर पडण्याची मानसिक ताकद वाढते. हीच भक्तीची खरी सुंदरता आहे. कधीकधी भक्ती वाढल्यानंतर बाहेरच्या गोंगाटापेक्षा काही वेळ शांत एकांतात बसावेसे वाटते. महादेवाचे नामस्मरण करावेसे वाटते आणि सर्वात सुंदर भावना म्हणजे आपण एकटे असतानाही मनात असा विश्वास निर्माण होतो की आपण पूर्णपणे एकटे नाही, कोणीतरी आपल्याला सांभाळत आहे असा आध्यात्मिक आधार जाणवतो. ही भावना प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारे अनुभवता येऊ शकते. आता मला तुमच्याकडून एक उत्तर हवे आहे. जर तुम्हाला महादेवाकडे फक्त एकच गोष्ट मागायची संधी मिळाली तर तुम्ही काय मागाल? सुख शांती, आर्थिक समृद्धी, कुटुंबाचे आरोग्य की मन शांती?
कमेंटमध्ये तुमची नक्की इच्छा सांगा. शेवटी एवढेच लक्षात ठेवा, शमीचे पान किती मोठे आहे यापेक्षा ते महादेवाला अर्पण करताना तुमच्या मनात किती श्रद्धा आहे हे महत्त्वाचे आहे. महादेवाकडे फक्त समस्या दूर करण्याची प्रार्थना करू नका, त्यांना असेही म्हणा, महादेव माझ्या अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती मला द्या. मनात भीती ठेवू नका, अहंकार कमी करा, सत्याचा मार्ग सोडू नका आणि महादेवाचे स्मरण करत राहा. जर तुम्ही महादेवाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर स्वामी सेवा चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.